7 रुपये रोज? 7 रुपये रोज होता. तर 2 बायाचं खुरपायचे तर 14 रुपयाचं व्हायचं. हा यांना अर्धे पैसे देऊ लागले मी स्वतः काम करून. मी म्हणजे आणि हे जेवारीनं महिन्याने राहायचे मला आवडत नव्हतं. बापरे, पाना किती मेहनत केली तेव्हा कुठेतरी. आता हे दिसतंय जन्नत. ही कुठेतरी ही जन्नत दिसती, फुकटची जन्नत नाही ही. भावांनो बहिणो, म्हणते मी जन्नत आहे. सगळेजण तुम्ही म्हणतात ना ताई हे जन्नत आहे जन्नत आहे. मला किती जणांनी कमेंट टाकल्यात ताई काय भारी जन्नत आहे ही, काय भारी जन्नत आहे. उगाच जन्नत नाही भावांनो बहिणो, याच्या काहीच नाही बरं. कष्ट केल्याशिवाय काहीच नाही. बघा नाही. मी 13 वर्ष होतो काम करतो. 13 वर्ष होतो आपण. आणि शिकले नाही मामा तुम्ही? आम्हाला कोण शाळेत घालत होतं बाई सांभाळायचे होय. वर सांगून मग आमचा आता उरवाजांनी गावाचा आम्हाला ड्युटी परवाजांनी परवाजांनी बाई कोण शाळेत घालून देत होतं. शाळा नाही काय नाही. पहा आहे का, त्याच्यामुळं आज त्यांचं जीवन म्हणजे बघा लहानपणापासून 13 वर्षापासून काम केलंय मामाने. आणि म्हणून मामाला कसलंही व्यसन नाही. आता तर रोजचे 50 खर्च लागत 100-500 50 रुपये तर कुठंच नाही मामा. 200-300 म्हणा, 100-500 कुठंच नाही. रोजचे 50-100 कुठंच नाही. अहो चालता चालता निस फिरायला गेलं तर लेकरं बाहेर चालायचं म्हणजे 100 रुपये होय. अशा काही गोष्टी पहिलं कसं होतं आणि काय होतं. आणि एवढ्या याच्यामधून वावर हे केलं तर अर्धा आणा आम्हाला कळतं. अर्धा आणा 2 पैसे लाल पैसा तू होय. पहिले पैसे नाही राहिले आता पाहा. आहे ना. पहा आहे का किती अवघड आहे भावना बहीण. बघा लय बेकार आहे राव गरिबीचं. तसं मग म्हातारपणाला सोनाले काय सांभाळायला पाहिजे. नाही तर किती हाल आहेत मग बघा ना. तेच म्हणायला लागले मग मी, किती हाल आहेत. इतकं कष्ट करून जर सोनाले काय नाही पाहिलं तर काय 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 व्हायचं जीवाचं. मरण ना माणूस. मग नाही लेकरांनी सांभाळायला पाहिजे. कारण की एवढा तुम्ही जीवाचा हाल करून सही ना त्यांच्यासाठी करून ठुलाय ना. हा